तर आपलं हे तिसरं तीर्थस्थान आहे आणि आपण आलेलो आहोत शिव मंदिरामध्ये। हे सुद्धा स्वयंभू शिव मंदिर आहे आणि पुरातन हनुमान मंदिर सुद्धा याच्या जवळच आहे आणि हे मंदिर एका शेतामध्ये आहे। खूप मोठी अशी शेती आहे त्यांची आणि इथे पेरूचे बाग, त्यानंतर चिकूचे बाग, लिंबूचे बाग असे आहे आणि समोरच बघा ही खूप मोठी अशी विहीर आहे आणि पाण्याने पूर्ण भरलेली आहे। पण त्यांनी ना असं पूर्ण पॅक करून घेतलेलं की कोणी त्यात ढुंकू नये वगैरे, चुकून काही अपघात होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण अशी पॅक करून घेतलेली आहे आणि खूप असे छान छान पेरू लागलेले होते, त्यानंतर लिंबू लागलेले होते, चिकू लागलेले होते। तर आपण आलेलो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी। तर सर्वात अगोदर महादेवांचं दर्शन घेण्याआधी आपण नंदी महाराजांचं दर्शन घेत असतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे नंदी महाराज आहे, किती कोरीव आणि छान काम केलेलं आहे यांच्यावरती आणि खूप मोठा असं नंदी आहे। आणि हे नंदी महाराज कोणी बनवलेले आहेत तुम्हाला माहिती का? ज्यांनी अयोध्यामध्ये आपले राम भगवानची मूर्ती प्रतिमा साकारलेली आहे त्याच व्यक्तीने हे नंदी महाराज सुद्धा बनवलेले आहेत आणि अखंड दगड आहे हा पूर्ण आणि त्याच्यामध्ये छान असं त्यांनी कोरीव काम करून असं वाटतं ना प्रत्यक्ष जे आहेत ते आपल्या समोर खरोखरचे नंदी महाराज बसलेले आहेत। तर नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण महादेवांच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि मंदिरामध्ये स्वच्छता खूप छान आहे। दरवेळेस आम्ही जेव्हा येतो तेव्हा असंच इथे महादेवांना सजवलेलं असतं, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये। त्याच्याच जवळ आपलं हनुमानांचं मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहोत आणि इथे सुद्धा खूप छान वाटतं। आजूबाजूला त्यांनी जो आहे तो लेक बनवलेला आहे, पाणी साठवलेलं आहे आणि मला वाटतं इथे बोटिंग सुद्धा करता येते पण आता न होती आणि मंदिराच्या समोर जे आहेत ना अशी त्यांनी पीस लिली लावलेली आहेत, एक दोन जे आहे ते फुलं उमडलेली होती आणि तुम्ही बघू शकता किती चिकू लागलेले आहे त्यांना आणि ह्या ओम असा त्यांनी पाण्यामध्ये हे केलेलं आहे आणि त्याचं जे प्रतिबिंब आहे ना त्या पाण्यामध्ये पडत होतं, खूप छान वाटत होतं आणि मेन म्हणजे शांतता होती। आणि तर त्याच्याच जवळ हे त्यांनी पक्षी सुद्धा आणलेले आहेत, तर खूप सुंदर असे पक्षी आहेत, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या कलरचे आणि खूप आवाजसुद्धा करत होते ते। आणि एका चिमणीने ना अंडे दिलेले होते आणि ते अंड्यांवरती ती ना अशी ओंझळ करून बसलेली होती, खूप छान। तिला असं भीती वाटत होती की आपल्या अंड्यांना वगैरे हे घेऊन नको जायला म्हणून, तर ती तिथून हालत सुद्धा नव्हती। आय थिंक मला वाटतं मी शूट केलेलं होतं पण ते डिलीट झाली क्लिप माझ्याकडनं। त्याच्याच जवळ हे असे दोन तीन ससे आहेत त्यांनी इथे ठेवलेले। तर हे कुठे आहे मंदिर हे मी तुम्हाला सांगते। तर आपण नाशिक हायवे रोडावरती जातो ना, साई फॅमिली रेस्टॉरंट आहे ना त्यांच्याच इथे हे मंदिर आहे। त्यानंतर आम्ही तिथून छान दर्शन घेतलं ना आम्ही आलेलो चंदनपुरी। तर हे आपलं मल्हार देवाचं सासर आणि बानाई यांचं माहेर घर आहे, त्यांचं इथे बालपण गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे, जसं